नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर रक्षित बागडे, सहाय्यक प्राध्यापक व विभाग प्रमुख अर्थशास्त्र विभाग, स्वर्गीय मनसारामजी पडोळे कला महाविद्यालय, गणेशपूर भंडारा। आज आपण स्थूल अर्थशास्त्राचे सिद्धांत BA भाग 2 सेमिस्टर 3 मधील अर्थशास्त्र विषयाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे निर्धारित अभ्यासक्रमातील घटक 4 मधील गुंतवणूक गुणक या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत। तर केन्सने आपल्या रोजगारीच्या सामान्य सिद्धांतात गुंतवणूक खर्चात वाढ व त्यामुळे समाजाच्या उत्पन्नात होणारी वाढ याचा संबंध स्पष्ट करताना असे दर्शवले आहे की जर समाजातील गुंतवणूक खर्चात वाढ झाली तर त्या वाढीच्या फलस्वरूप समाजाच्या उत्पन्नात होणारी अंतिम वाढ गुंतवणूक खर्चातील वाढीच्या अनेक पटीने होत असते। हे स्पष्ट करण्यासाठी केन्सने गुणकाच्या संकल्पनेचा वापर केला आहे। गुणकाची संकल्पना मूलतः कान या अर्थशास्त्रज्ञाने 1931 मध्ये विकसित केली होती, परंतु केन्सने या संकल्पनेचा उपयोग आपल्या रोजगारीच्या सामान्य सिद्धांतात केला आहे। कानचा गुणक हा रोजगार गुणक होता, तर केन्सचा गुणक हा गुंतवणूक गुणक आहे। तर सर्वप्रथम आपण गुणक म्हणजे काय त्याचा अर्थ समजून घेऊया। तर समाजाच्या गुंतवणूक खर्चात वाढ झाली तर त्या वाढीच्या फलस्वरूप समाजाच्या उत्पन्नात व रोजगारीत अनेक पटींनी वाढ होते। गुंतवणूक खर्चातील वाढ व उत्पन्नातील वाढ यामधील पटदर्शक संबंध म्हणजे गुणक होय। अशा प्रकारे गुणक म्हणजे उत्पन्नातील वाढ व गुंतवणूक खर्चातील वाढ याचे गुणोत्तर होय। तर सूत्ररूपाने सांगायचे झाल्यास गुणक बरोबर उत्पन्नातील वाढ भागिले गुंतवणुकीतील वाढ। यालाच इंग्रजीमध्ये आपण K = डेल्टा Y अपॉन डेल्टा I या स्वरूपात सुद्धा लिहितो। त्यानंतर आपण अभ्यासूया गुणकाचा आकार। तर केन्सची गुणकाची संकल्पना उपभोग प्रवृत्तीशी संबंधित आहे। केन्सच्या गुणक सिद्धांताप्रमाणे गुणकाचा आकार समाजाच्या सीमांत उपभोग प्रवृत्तीवर अवलंबून असतो। गुणकाचा आकार निश्चित करण्यासाठी केन्सने पुढील सूत्र सांगितले आहे। तर गुणक बरोबर 1/1 मायनस सीमांत उपभोग प्रवृत्ती। इंग्रजीमध्ये सांगायचे झाल्यास K = 1/1 मायनस MPC। MPC म्हणजेच मार्जिनल प्रॉपेन्सिटी टू कंझ्युम। तर सीमांत उपभोग प्रवृत्ती आणि सीमांत बचत प्रवृत्तीची बेरीज ही नेहमी एकच असते, म्हणजेच सीमांत उपभोग प्रवृत्ती अधिक सीमांत बचत प्रवृत्ती बरोबर 1 असते, म्हणजेच MPC प्लस MPS = 1। तर यामध्ये MPS बरोबर 1 - MPC असे असते, म्हणजेच यावरून नवीन सूत्र प्रत्यास येते, ते म्हणजे गुणक बरोबर 1/1 मायनस सीमांत बचत प्रवृत्ती। इंग्रजीमध्ये सांगायचे झाल्यास K = 1/1 मायनस MPS, म्हणजेच गुणक सीमांत बचत प्रवृत्तीच्या व्यस्त असतो। तर त्यानंतर आपण अभ्यासूया गुणकाची कार्यपद्धती। तर प्रारंभिक गुंतवणुकीत वाढ होते आणि त्यामुळे उत्पन्नात वाढ होते। उत्पन्नात वाढ झाली की उपभोगामध्ये वाढ होते आणि पुन्हा उपभोगामध्ये वाढ झाली की उत्पन्नामध्ये वाढ होत असते। तर अशा प्रकारे गुणकाचे कार्य जे आहे ते निरंतर सुरू असते। तर गुणकाचा आकार कसा असतो ते समजून घेण्याकरता आपण ह्या तक्त्याचा आधार घेऊया। त्यामध्ये पहिल्या रकान्यामध्ये आपण सीमांत उपभोग प्रवृत्ती घेतली आहे, दुसऱ्या रकान्यामध्ये सीमांत बचत प्रवृत्ती घेतली आहे आणि त्यावरनं आपण गुणकाचा आकार जे आहे ते काढलेला आहे। सीमांत उपभोग प्रवृत्ती 0 आणि सीमांत बचत प्रवृत्ती 1 असल्यास गुणकाचा आकार हा 1 असतो। त्यानंतर सीमांत उपभोग प्रवृत्ती 1/10 म्हणजेच 1 असल्यास आणि सीमांत बचत प्रवृत्ती 9 असल्यास गुणकाचा आकार हा 10/9 एवढा असतो। त्यानंतर सीमांत उपभोग प्रवृत्ती 1/3 आणि सीमांत बचत प्रवृत्ती 2/3 असल्यास गुणकाचा आकार हा 3/2 एवढा असतो। त्यानंतर सीमांत उपभोग प्रवृत्ती 1/2 आणि सीमांत बचत प्रवृत्ती 1/2 असल्यास
गुणकाचा आकार हा 2 असतो. त्यानंतर सीमांत उपभोग प्रवृत्ती 3 पंचमांश आणि सीमांत बचत प्रवृत्ती ही 2 पंचमांश असल्यास गुणकाचा आकार हा 5/2 असतो. त्यानंतर सीमांत उपभोग प्रवृत्ती 2/3 असल्यास आणि सीमांत बचत प्रवृत्ती 1/3 असल्यास गुणकाचा आकार हा 3 एवढा असतो. त्यानंतर सीमांत उपभोग प्रवृत्ती 4/5 म्हणजे 4 पंचमांश आणि सीमांत बचत प्रवृत्ती 1 पंचमांश असल्यास गुणकाचा आकार हा 5 असतो. त्यानंतर सीमांत उपभोग प्रवृत्ती 1 आणि सीमांत बचत प्रवृत्ती 0 असल्यास गुणकाचा आकार हा अगणित एवढा असतो. म्हणजेच वरील तक्त्यावरून असे आपणास दिसून येते की सीमांत उपभोग प्रवृत्ती 1 असल्यास गुणक अगणित असतो आणि सीमांत उपभोग प्रवृत्ती 0 असल्यास गुणक 1 असतो. प्रत्यक्ष व्यवहारात सीमांत उपभोग प्रवृत्ती 0 किंवा 1 सहसा नसते. त्यामुळे प्रत्यक्ष व्यवहारात गुणकाचा आकार अर्थातच 1 पेक्षा जास्त आणि अगणितपेक्षा कमी असते. त्यानंतर आपण अभ्यासूया गुणकाची अनुकूल प्रक्रिया. तर समजा अर्थव्यवस्थेत गुंतवणूक खर्चात प्रारंभिक वाढ ही 100 कोटी रुपये झाली आहे व समाजाची सीमांत उपभोग प्रवृत्ती 1/2 आहे. तर त्या अवस्थेमध्ये जे आहे इथं आपण एक तक्ता तयार केलेला आहे. त्यामध्ये आपण पहिल्या रकान्यामध्ये अवस्था घेतली आहे, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी आणि अनंत. त्यानंतर उपभोग खर्चातील वाढ म्हणजेच डेल्टा सी आपण घेतलेली आहे. त्यानंतर आपण उत्पन्नातील वाढ डेल्टा वाय इथं घेतलेला आहे. तर पहिल्या अवस्थेमध्ये आपण 100 कोटी रुपयाची गुंतवणूक केलेली असल्यामुळे उत्पन्नातील वाढ ही 100 कोटी रुपये राहील. त्यानंतर दुसऱ्या अवस्थेमध्ये ह्या 100 कोटी रुपयामधून उपभोग प्रवृत्ती 1/2 असल्यामुळे 50 कोटी रुपये जे आहे ते उपभोग खर्चामध्ये समाविष्ट होतील आणि उत्पन्नातील वाढ ही 50 कोटी एवढे राहील. त्यानंतर तिसऱ्या अवस्थेमध्ये 50 कोटी रुपयामधून 1/2 एवढे उपभोग खर्चात समाविष्ट करण्यात येईल आणि त्यानंतर उरलेले 25 कोटी रुपये जे आहे ते उत्पन्नात समाविष्ट होईल. म्हणजेच उत्पन्नातील वाढ ही तिसऱ्या अवस्थेत 25 कोटी एवढे राहील. त्यानंतर चौथ्या अवस्थेमध्ये 25 कोटी रुपयामधून 1/2 एवढी उपभोग प्रवृत्ती असल्याने 12.5 कोटी रुपये हे उपभोगावर खर्च होतील आणि तेवढेच म्हणजे 12.5 कोटी रुपये एवढे उत्पन्नामध्ये समाविष्ट होतील. म्हणजे चौथ्या अवस्थेमध्ये उत्पन्नातील वाढ ही 12.5 कोटी रुपये एवढी राहील. त्यानंतर पाचव्या अवस्थेमध्ये 12.5 कोटी रुपयामधून 1/2 म्हणजेच 6.25 कोटी रुपये उपभोग खर्चात समाविष्ट होतील आणि उरलेले 6.25 कोटी रुपये हे उत्पन्नामध्ये जे आहे समाविष्ट होतील. त्यानंतर ही प्रक्रिया अशीच सुरू असल्यास एक वेळ अशी येईल की उपभोग खर्चातील वाढ 0 आणि उत्पन्नातील वाढ ही 0 होईल. तर शेवटी जर आपण उपभोग खर्चातील वाढ आणि उत्पन्नातील वाढ पाहिल्यास तर प्रारंभिक आपण 100 कोटी रुपये उपभोगावर खर्च केले होते, तर शेवटी उत्पन्नातील वाढ आपणास 200 कोटी रुपयाची झालेली दिसून येईल. म्हणजेच याचे गुणक जर आपण सूत्ररूपात मांडल्यास गुंतवणूक गुणकाचा आकार हा 2 एवढा राहील. तर पुढील आकृतीमध्ये गुणकाच्या अनुकूल आणि प्रतिकूल प्रक्रियेचा प्रभाव दर्शवण्यात आलेला आहे. त्यामध्ये अक्ष आसावर आपण गुंतवणूक घेतलेली आहे आणि अय आसावर सुद्धा आपण गुंतवणूक घेतलेली आहे. यामध्ये क हा जो आहे हा एकूण पुरवठ्याचा वक्र आपण इथं दर्शवलेला आहे आणि D1 आणि D2 हे मागणीचे वक्र आपण इथं दर्शवलेले आहे. तर प्रारंभिक अवस्थेमध्ये एकूण पुरवठा आणि एकूण मागणी वक्र याचं क बिंदूमध्ये संतुलन होत असते. त्यानंतर गुंतवणूक खर्चामध्ये वाढ झाल्यास मागणीचा वक्र हा वरच्या दिशेने सरकतो, म्हणजेच तो ड वरून D1 पर्यंत जातो आणि नवीन संतुलन बिंदू हा ग निश्चित होतो. तर संतुलन क वरून ग पर्यंत जाणे म्हणजे ही गुणकाची अनुकूल प्रक्रिया आहे. त्यानंतर गुंतवणुकीमध्ये घट झाल्यानंतर मागणी वक्र हा ड वरून D2 पर्यंत येईल आणि त्यानंतर जे आहे उत्पन्नाची पातळी जी आहे ती खाली घसरेल. तर संतुलन क बिंदूच्या जर खाली आल्यास गुणकाची प्रतिकूल प्रक्रिया सुरू होत असते. तर अशा प्रकारे क बिंदूच्या वर ही अनुकूल प्रतिक्रिया आणि क बिंदूच्या खालती ही प्रतिकूल प्रक्रिया आपणास गुणकाची ह्या आकृतीद्वारे दर्शविता येते.
त्यानंतर आपण अभ्यासूया गुणकाची वैशिष्ट्ये. तर पहिलं वैशिष्ट्य आहे सीमांत उपभोग प्रवृत्तीवर आकार अवलंबून असतो. तर गुणकाचा आकार समाजाच्या सीमांत उपभोग प्रवृत्तीवर अवलंबून असतो. समाजाची सीमांत उपभोग प्रवृत्ती जितकी जास्त तितका गुणकाचा आकार हा मोठा असतो. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे सीमांत बचत प्रवृत्तीच्या व्यस्त. तर गुणक सीमांत बचत प्रवृत्तीच्या व्यस्त असतो. उदाहरणार्थ सीमांत बचत प्रवृत्ती जर 1/3 असेल तर गुणक 3/1 म्हणजेच 3 एवढा राहील. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे अनुकूल तसेच प्रतिकूल प्रक्रिया. तर गुणकाची अनुकूल तशीच प्रतिकूल क्रिया होत असते, म्हणजेच गुणक दोन्ही दिशांनी कार्य करीत असतो. गुंतवणूक खर्चात वाढ झाल्याने त्या वाढीच्या अनेक पटींनी उत्पन्नात वाढ होते व गुंतवणूक खर्चात घट झाल्याने त्या घटीच्या अनेक पटींनी घट उत्पन्नात होत असते. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आहे उत्पन्न गळतीचा परिणाम. तर गुणकाच्या आकारावर उत्पन्नाच्या प्रवाहातील गळतीचा परिणाम होऊ शकतो. त्यानंतर पाचवा मुद्दा आहे सतत बदल आवश्यक. तर जेव्हा अर्थव्यवस्थेच्या खर्चात सतत किंवा स्वतंत्र बदल होत असतात तेव्हाच गुणक तत्व जे आहे ते कार्यान्वित होत असते. त्यानंतर आपण अभ्यासूया गुणकाची गृहीते किंवा मर्यादा कोणती आहेत. तर केन्सचा गुणक सिद्धांत वेगवेगळ्या गृहीतावर आधारलेला आहे, परंतु प्रत्यक्ष व्यवहारात मात्र ही गृहीते यथार्थ नसतात आणि त्यामुळेच व्यवहारात अर्थव्यवस्थेतील गुंतवणूक खर्चात वाढ झाल्याने समाजाच्या उत्पन्नात गुणकाच्या प्रमाणात वाढ न होता ती त्यापेक्षा कमी प्रमाणात झालेली आढळून येते. म्हणजेच गुणक पूर्णपणे कार्यान्वित होत नाही. या गुणकाच्या मर्यादा होत. तर गुणकाच्या मर्यादा आपण मुद्देसूद इथं अभ्यासूया. त्यातील पहिला मुद्दा आहे औद्योगिक अर्थव्यवस्था. तर गुणक तत्व पूर्णपणे लागू होण्यासाठी देशाची अर्थव्यवस्था औद्योगिक अर्थव्यवस्था असली पाहिजे. जर अर्थव्यवस्था पूर्णपणे औद्योगिक नसेल तर गुणक आपणास प्रत्यास येत नाही. दुसरा मुद्दा आहे अनैच्छिक बेकारीचे अस्तित्व. गुणक तत्व पूर्णपणे लागू होण्यासाठी देशात अनैच्छिक बेकारी अस्तित्वात असाव्यास हवी. अनैच्छिक बेकारी जर अर्थव्यवस्थेत अस्तित्वात नसली तर गुणक खर्चात किती वाढ केली तरी रोजगारीत आणि उत्पन्नात वाढ होत नाही. त्यानंतर तिसरी मर्यादा आहे उपभोग्य वस्तूची उपलब्धता. तर गुणक परिणाम पूर्णपणे दिसून येण्यासाठी देशात उपभोग्य वस्तू उपलब्ध असल्या पाहिजे, कारण गुंतवणूक खर्च वाढल्याने उत्पन्नात वाढ होऊन उपभोग खर्चात वाढ होते व उपभोग खर्चाच्या वाढीच्या माध्यमातून उत्पन्न वाढते. परंतु जर उपभोग्य वस्तू उपलब्ध नसतील तर उपभोग खर्च वाढू शकणार नाही व त्यामुळे समाजाच्या उत्पन्नात वाढ होऊ शकणार नाही. त्यानंतरची मर्यादा आहे अतिरिक्त उत्पादन क्षमता. तर गुणक प्रभावासाठी उपभोग्य वस्तूच्या उद्योगात उत्पादन वाढ करण्यासाठी अतिरिक्त उत्पादन क्षमता उपलब्ध असली पाहिजे, कारण गुंतवणूक खर्च वाढल्याने उपभोग्य वस्तूची मागणी वाढते व ती मागणी पूर्ण करण्याकरता त्यांच्या उत्पादनात वाढ करावी लागते. ही वाढ करण्यासाठी उपभोग्य वस्तूच्या उद्योगात अतिरिक्त उत्पादन क्षमता अस्तित्वात असली पाहिजे. त्यानंतरचा मुद्दा आहे उत्पन्न वाटणीत बदल नको. तर गुणक प्रभाव पूर्णपणे स्पष्ट होण्यासाठी समाजातील उत्पन्नाच्या वाटणीत बदल होता कामा नये, कारण केन्सने समाजाची उपभोग प्रवृत्ती स्थिर असते असे ह्या सिद्धांतात गृहीत धरले आहे. परंतु उत्पन्नाच्या वाटणीत जर बदल झाला तर समाजाच्या सीमांत उपभोग प्रवृत्तीत देखील बदल होतो. त्यानंतरचा मुद्दा आहे स्थिर किंमत. तर गुणक सिद्धांतात असे गृहीत धरण्यात आलेले आहे की वस्तूच्या व सेवांच्या किमती स्थिर असतात, पण प्रत्यक्षात मात्र किमती बदलत असतात. त्यामुळेच गुणक प्रभाव पूर्णपणे दिसून येत नाही. त्यानंतरचा मुद्दा आहे बंद अर्थव्यवस्था. तर गुणक सिद्धांतात केन्सने गृहीत धरले आहे की देशाची अर्थव्यवस्था ही बंद अर्थव्यवस्था असते. बंद अर्थव्यवस्था ती अर्थव्यवस्था होय जिचे इतर देशांशी कोणत्याही प्रकारचे व्यापारी संबंध नसतात. प्रत्यक्षात मात्र कोणत्याच देशाची अर्थव्यवस्था ही बंद अर्थव्यवस्था नसते, म्हणूनच गुणक प्रभाव पूर्णपणे दिसून येत नाही. त्यानंतरचा मुद्दा आहे पर्याप्त गुंतवणूक. तर गुणकाचा अधिक परिणाम प्राप्त करण्यासाठी गुंतवणूक पुरेशी असली पाहिजे व तिच्यात सतत वाढ होत राहिली पाहिजे. त्यानंतरचा मुद्दा आहे प्रवेगाची अपेक्षा. तर गुणक परिणाम होत असताना प्रवेग परिणाम घडून येत नाही असे केन्सने गृहीत धरले आहे. म्हणजेच उपभोगातील वाढीचा गुंतवणूक खर्चावर परिणाम होत नाही
असे गृहीत धरले आहे. प्रत्यक्षात मात्र गुणक परिणाम घडून येताना प्रवेग परिणाम देखील घडून येत असतो. त्यानंतरचा मुद्दा आहे समय विलंब. तर केन्सने गुणक सिद्धांतात असे गृहीत धरले आहे की उपभोक्त्याला जे उत्पन्न प्राप्त होते ते तो ताबडतोब खर्च करीत नाही. म्हणजेच उत्पन्नाची प्राप्ती व खर्च यात वेळेचे अंतर असते. हे अंतर जितके जास्त असते तितका गुणक परिणाम हा जास्त असतो. त्यानंतरचा मुद्दा आहे गुंतवणुकीवर इतर क्षेत्राचा परिणाम. तर केन्सने आपल्या गुणक सिद्धांतात असे गृहीत धरले आहे की नवीन गुंतवणुकीचा विद्यमान गुंतवणुकीवर विपरीत परिणाम होत नाही. जर नवीन गुंतवणुकीमुळे विद्यमान गुंतवणूक घटली तर गुणक परिणाम पूर्णपणे दिसून येत नाही. त्यानंतर आपण अभ्यासूया गुणकाच्या गळती. तर गुणकाच्या कार्यपद्धतीचे जे स्पष्टीकरण आपण केलेले आहे त्यानुसार प्रत्येक अवस्थेत समाजाच्या उत्पन्नात वाढ झाल्यास सीमांत उपभोग प्रवृत्तीच्या प्रमाणात उपभोग खर्च वाढून तेवढ्याच रकमेने समाजाचे उत्पन्न वाढते. प्रत्यक्षात मात्र असे घडून येत नाही, कारण उत्पन्न वाढीच्या प्रवाहात अनेक गळती निर्माण झालेल्या असतात. त्यांना गुणकाच्या गळती अशा म्हणतात. तर ह्या गळती कोणत्या आहेत त्या मुद्देसूद आपण इथं अभ्यासू. यातील पहिला मुद्दा आहे बचत. तर उत्पन्नात होणारी संपूर्ण वाढ उपभोगावर खर्च केली जात नाही, तर तिचा काही भाग बचत करून ठेवला जातो. त्यामुळे गुणक परिणाम मर्यादित स्वरूपात घडून येतो. त्यामुळेच बचत ही उत्पन्नाच्या प्रवाहातील एक गळती आहे. दुसरा मुद्दा आहे जुन्या कर्जाची फेड. तर उत्पन्नातील वाढीचा काही भाग जर जुन्या कर्जाची फेड करण्यासाठी वापरण्यात आला तर उपभोग खर्च कमी होऊन गुणक परिमाण सीमित होतो. तिसरा मुद्दा आहे रोख संचय. तर उत्पन्नातील वाढीचा काही भाग बँकाच्या खात्यात जमा करण्यात आला तर त्यामुळे उपभोग खर्च वाढत नाही व गुणक परिणाम हा मर्यादित प्रमाणातच होतो. त्यानंतरचा मुद्दा आहे शेअर्सची खरेदी. तर उत्पन्नात होणाऱ्या वाढीचा काही भाग जुने रोखे किंवा ऋणपत्रे किंवा जुन्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्यासाठी वापरण्यात आला तर तेवढा भाग उत्पन्न वाढीच्या प्रवाहातून बाहेर पडतो. फलतः गुणक परिमाण हा सीमित होतो. त्यानंतरचा मुद्दा आहे किंमत स्फीती. जर उपभोग्य वस्तू व सेवांच्या किमती वाढल्या तर वाढलेल्या उत्पन्नाचा काही भाग ह्या वाढलेल्या किमतीवरच खर्च होतो. त्यामुळे गुणक परिणाम अपेक्षित प्रमाणात घडून येत नाही. त्यानंतर सहावा मुद्दा आहे करारोपण. तर सरकारने मोठ्या प्रमाणावर करारोपण केले तर उत्पन्नातील वाढीचा एक भाग करावर खर्च होतो. तो भाग उत्पन्न वाढीच्या प्रवाहातून बाहेर पडून गुणक परिणाम मर्यादित स्वरूपातच घडून येतो. त्यानंतरचा मुद्दा आहे अपगुंतवणूक. जर उपभोग्य वस्तूसाठी वाढलेली मागणी पूर्वीपासूनच उपलब्ध साठ्यात पडून असलेल्या जास्तीच्या वस्तूमधून पूर्ण करण्यात आली तर गुणक परिणाम हा मर्यादित स्वरूपात घडून येतो. त्यानंतरचा मुद्दा आहे आयात. तर उत्पन्नातील वाढीचा काही भाग आयात वस्तूवर खर्च करण्यात आला तर तो भाग देशात न राहता देशाबाहेर जातो. त्यामुळे तो देशातील समाजाच्या उत्पन्नात वाढ करू शकत नाही. त्यामुळे गुणक परिणाम मर्यादित होतो. त्यानंतरचा मुद्दा आहे सरकारी रोख्यांची खरेदी. जर लोकांनी उत्पन्न वाढीचा काही भाग सरकारी रोखे खरेदी करण्यासाठी खर्च केला तर गुणक परिणाम हा मर्यादित होतो. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे कंपन्यांचा अवितरित नफा. तर अनेक कंपन्या त्यांना प्राप्त होणारा संपूर्ण नफा भागधारकांमध्ये वाटत नाही. त्यांचा काही भाग सुरक्षित कोशात जमा करतात. हा न वाटलेला नफा गुणक परिणाम कमी करण्यास कारणीभूत होतो. त्यानंतर आपण अभ्यासूया गुणकावरील टीका. तर या सिद्धांतावरील मुख्य टीकांचा इथं आपण अभ्यास करूया. त्यातील पहिला मुद्दा आहे सीमांत उपभोग प्रवृत्ती स्थिर नसते. तर गुणकात केन्सने असे गृहीत धरले आहे की समाजाच्या उत्पन्नात वाढ होत गेली तर सीमांत उपभोग प्रवृत्ती स्थिर राहते. परंतु टीकाकारांच्या मते उत्पन्नात जसजशी वाढ होत जाते तसतशी सीमांत उपभोग प्रवृत्ती उत्तरोत्तर कमी कमी होऊ लागते. त्यानंतर दुसरी टीका आहे आकलनास कठीण. तर प्रोफेसर हॅन्सनच्या मते गुणकाची संकल्पना ही गुंतागुंतीची गणितीय संकल्पना असून तिचे सहजपणे आकलन होत नाही. त्यानंतर तिसरी टीका आहे समय विलंब. तर केन्सच्या गुणक सिद्धांतात असे मानले जाते की गुंतवणूक वाढल्याने तात्काळ उत्पन्न वाढते व उत्पन्नातील ती वाढ लगेच उपभोगावर खर्च केली जाते.
परंतु व्यवहारात असे दिसून येत नाही. उत्पन्न प्राप्त होणे व ते उपभोगावर खर्च केले जाणे यात बराच काळ जातो, कारण वर्तमान उपभोग हा मागील उत्पन्नावर अवलंबून असतो. त्यानंतर चौथी टीका आहे एक कल्पना. टीकाकाराच्या मते गुंतवणूक आणि उत्पन्न यात निश्चित असा पूर्वनिर्धारित संबंध नसतो. त्यानंतर शेवटची टीका आहे अर्धविकसित देशात लागू होत नाही. तर टीकाकाराच्या मते गुणक तत्व अर्धविकसित देशात लागू होत नाही, कारण त्या देशाची अर्थव्यवस्था औद्योगिक अर्थव्यवस्था नसते व या देशात अधिकांश गुंतवणूक ही सरकारद्वारे केली जाते. त्यानंतर आपण अभ्यासूया गुणकाचे महत्त्व. त्यातील पहिला मुद्दा आहे व्यापार चक्राचे स्पष्टीकरण. तर व्यापार चक्रातील परिवर्तन बिंदूचे स्पष्टीकरण गुणकाच्या आधारे करता येते. उत्पन्न अधिक राहून उपभोग कमी असल्यास अर्थव्यवस्था मंदीकडे वाटचाल करते, परंतु मंदीच्या काळात जेव्हा उत्पन्न घटते तेव्हा उपभोग फारसा कमी होत नाही. परिणामतः अर्थव्यवस्था समृद्धीकडे वाटचाल करू लागते. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे आर्थिक धोरण ठरविणे. तर गुणक तत्वाच्या आधारे आर्थिक धोरणे निश्चित केली जाऊ शकतात. याचाच अर्थ असा की हा सिद्धांत सरकारी हस्तक्षेप गृहीत धरतो. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे पूर्ण रोजगारी. तर पूर्ण रोजगारीचे धोरण निश्चित करण्यासाठी गुणकाची धारणा सहाय्यभूत ठरते, कारण गुणकाद्वारे हे कळून येते की पूर्ण रोजगारी प्रस्थापित करण्यासाठी गुंतवणूक खर्चात मोठ्या प्रमाणावर वाढ होणे आवश्यक असते. त्यानंतर चौथा मुद्दा आहे तुटीचे अर्थप्रबंधन. तर गुणक सिद्धांताच्या आधारावर स्पष्ट होते की मंदीच्या काळात खाजगी गुंतवणूक वाढवण्यासाठी व्याजाच्या दरात घट करण्याऐवजी तुटीचा अर्थप्रबंधन अधिक योग्य असतो. त्यानंतर शेवटचे महत्त्व आहे स्फीतीवर नियंत्रण. तर गुणकाच्या प्रतिकूल क्रियेनुसार गुंतवणूक खर्च कमी करून समाजाच्या उत्पन्नात अनेक पटीने घट करून मुद्रास्फीतीचे नियंत्रण करता येते. तर अशा प्रकारे आपण गुणकाचा अर्थ, गुणकाचा आकार, गुणकाची कार्यपद्धती, गुणकाचे वैशिष्ट्ये, गुणकाची गृहीते आणि मर्यादा, गुणकाच्या गळती, गुणकावरील टीका आणि गुणकाचे महत्त्व या सर्व मुद्द्यांचा आपण इथं सविस्तर अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.